जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जर आयुष्यात खरंच जिंकायचे असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबल संपवण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. कोंबडा कितीही पाठीखाली झाकून ठेवला तरी तो आरवतोच व सूर्य कितीही झाकला तरी तो उगवेलच. तसेच रात्रीनंतर दिवस येतोच. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काहीच कामाची नसते. स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर जाल. लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2 वेळा समजते. एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर. मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते. जीवनात अशीही वेळ पण येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात, पण कोणत्याच परिस्थितीत कारणं न देता थांबणारे लोक खूप कमी असतात. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण नसतात. लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं तर समजा तुम्ही पास झालात. जिथे जिव्हाळ्याचा पाऊस पडतो तिथे झोपडीलाही राजवाड्याचं स्वरूप येतं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो.